सुप्रभात सगळ्यांना. आज मी सकाळी माझ्या काजूच्या बागेत आले आमच्या. तर तुम्ही बघू शकता इकडे किती छान मोहर आलाय. जवळ आले तर हे बघा, याला मोहर आलाय छानपैकी गुलाबी गुलाबी. सगळं झाड एकदम मोहरलंय. म्हणजे आता काजूचं सीझन स्टार्ट झालेलं आहे आणि आमच्या इकडे बेनकट करतात. म्हणजे काजू सुरू व्हायच्या आधी साफसफाई केली जाते, जेणेकरून काजू जेव्हा वेचायला आम्ही कामगार घालतो त्यांना मग वेचायला त्रास होत नाही. असे बोंडू पडतात खाली. आता थोडे थोडे लागलेत पण ह्या झाडाला. मी तुम्हाला दाखवते. हे झाड काजूची मोहरने खूप बहरलंय. इकडे इकडे असे काजूचे थोड्या दिवस असे काळपड होऊन जातं आणि असं त्याला काजूचं फळ येतं. ह्याला आम्ही ना फक म्हणतो आमच्या गोयच्या भाषेत. आणि मग त्याचं असं बोंडू होतो. हा माझ्या हातात आलाय, म्हणजे हा पिकलाय आणि हा बऱ्यापैकी खाली आता पडला की मग आम्ही असे त्याचे काजू असं वळतो. हे बघा, आणि हे फळ बाजूला केलं जातं आणि हे काजू बाजूला केला जातो. ह्याला बोंडू म्हणतात आणि ह्याला काजू म्हणतात. अख्ख्या फळाला नाही म्हणत. आणि माझी आजी सांगते सकाळी, म्हणजे आम्ही लहानपण होतो त्यावेळेला हे फळ सकाळी, म्हणजे आज मी सकाळी मुद्दामूनच आले आमच्या बागेत, कारण की हे फळ सकाळी सकाळी खायचं असतं आणि पोटाला काय पोट स्वच्छ होतं, आजार होत नाही असं म्हणतात. असं नुसतं पण खायचं असतं. मी तुम्हाला नंतर दाखवते आता हे कसं खायचं असतं ते. पण मी तुम्हाला थोडं आता असं एकदम मला काजूच्या झाडांना एकदम भार येतो ते पण दाखवते. आपण पुढे जाऊया आपल्या त्या साईडला. तिकडे हे बघा, असे सगळ्या काजू चांगल्यापैकी मोहर आलेला आहे. फक्त धुकं जास्त पडता कामा नये. धुकं पडलं तर काय होतं, मोहर जळतो किंवा एकदम ढगाळ वातावरण झालं की मोहर जळून जातो. त्यामुळे काजू उत्पादकाला फटका पण बसतो. इकडे बघू शकता, ही सध्या कोळमी आहे आमची. थोड्या दिवसांनी इथं काम चालू होईल, कारण आताच नुकता भार चालू झाला आहे. एक एक बोंडू लागतोय, फळ पडतात. जेव्हा हा भार पूर्ण झाड असं, म्हणजे बोंडूचे 2 कलर आहेत, येल्लो एक आहे आणि रेड, लाल आणि पिवळा, असं भरतं आणि एक एक बोंडू पडतो. मग आमच्याकडे कामगार ते जमा करतात, आणून इथे टाकतात. हे आता मशिनरी यूज करून केलं जातं आमच्याकडे. पहिली हे सगळं माणसं करायची. इथं सगळे बोंडू असतात ते वळून मग तो बोंडू त्याच्यात टाकला जातो आणि प्रेशरने तिथनं तो रस येतो. थोड्या दिवसांनी इथं स्टार्ट होईल, मग मी तुम्हाला नंतर दाखवेन कशी ती प्रोसेस असते. पण सध्या आपण ना बोंडू काढूया मस्तपैकी ताजे ताजे. ते सकाळचे खाल्ले ना की तब्येतीला पण चांगले असतात, आणि ज्याच्यासाठी मी आले आहे सध्या इथे. चला दाखवते तुम्हाला. आता इथे सगळी बेनकट चालू झालेली आहे. सगळं स्वच्छ स्वच्छ आता अगदी असे डोंगरचे डोंगर स्वच्छ केले जाणार आहेत. जिथे जिथे काजूची झाडं आहेत ना तिथे तिथे. कारण मग कसं होतं, पूर्ण वर्षभर इथं पाऊस आहे त्याच्यामुळे पूर्ण एकदम गच्च होऊन जातं आणि काजू जमा करताना सुद्धा, म्हणजे बोंडू जमा करताना सुद्धा त्रास होतो. त्यामुळे हे कसं स्वच्छ केल्याशिवाय, म्हणजे सीझन चालू व्हायच्या आधी अंदाज असतो. आता इतके वर्ष चालू आहे काजू करायचं, म्हणजे हे लोकांना, म्हणजे इथल्या प्रॉपर काजू उत्पादक आहेत, भाटगार आहे तिकडचे, यांना माहिती असतं की कधीपासून बेनकट, म्हणजे जे साफसफाई असते ती चालू करायची. आता ती चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक तुम्हाला पुढेपर्यंत दिसेल हा रस्ता. दाखवते तुम्हाला जरा पुढे जाऊन. हे सगळं साफ केलं जातं
जेणेकरून जो कोण कामगार असेल त्याला इथे काही त्रास होणार नाही. हे बघा किती काजू छान छान लागले. छोट्या झाडाला सुद्धा काजू लागले. तिथे कलम आहेत बघा. छानपैकी वारा पण सुटला. हे बघ किती किती काजू लागले. खाली लक्ष ठेवावं लागतं जरा. हे बघ छोटे छोटे छान छान काजू लागलेले आहेत. मस्त लागी घ्या ना. या वर या. तुम्हाला इथनं ना लांबपर्यंत दिसेल बघा रोड. तो क्लीन केलेला आहे. नाहीतर हे इथं तुम्ही जर आधी 1 महिनाभर आधी आला असता ना तर इथनं तर काहीच दिसलं नसतं. किती मोरलेत बघा झाडं. सगळी काजूची झाडं आहेत. गुलाबी गुलाबी फुलांची. ते फणस पण लागले तिथे. ते फणसाचं झाड आहे. पण इथे जरा साफसफाई अजून चालू आहे. नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की दाखवेन. ही 2 फणसाची झाडं त्याला फणस लागले. आपल्या फणसाची भाजी पण करतात आताच्या दिवसात. आणि गोळकार चढ करून फणसाची भाजी आणि पेज संध्याकाळी म्हणा आवडीचं त्यांचं संध्याकाळचं डिनर. नेहमी आपण असं जंगलातल्या भागात आलो ना आपलं लक्ष नेहमी असं वर असतं. काय काय जरा कधी ना खाली पण लक्ष द्यावं. कारण सरपटणारे प्राणी जंगलात फार सापडतात. आणि कधी कधी ते डोळ्यांना दिसत देखील नाही. खाली दव पडल्यामुळे बघा झाड ते गवत कसं आडवं पडलं. हा दव कमी झाला पाहिजे जेणेकरून आता मी तुम्हाला भार म्हणजे काय काजूला आलेलं ते दाखवते. इथे थोडक्यात दिसेल तुम्हाला. हे सगळे बघा कसे कसे छोटे छोटे काजू झाले. किती आले बघा. छोटंसं झाड आहे हे बघा. वरती बघू शकता तुम्ही. आणि ह्याला हे बोंडू आता म्हणजे सगळेच बोंडू एकदम नाही लागत. जशी जशी फळं उशिरा उशिरा येत राहतात अशी अशी हे तसे तसे म्हणजे आपण ती फकं म्हणतो ती पडत राहतात. तसे तसे येत राहतं. मग ते पडतात. मग उचलायचे आणायचे हे चालू असते. बघा असे खाली पडलेत बोंडू. हे किती भार आलाय बघा झाडाला. आता आपण छानपैकी एखादा पूर्ण येलो झालेला कारण हा थोडा हिरवट हिरवट आहे म्हणजे हा कच्चा आहे अजून. हे तर छोटेच आहेत. आपण खाण्यासाठी चांगल्यापैकी असा बघूया वरती. हे बघ किती छोटे छोटे आले तिथे. ह्या तर झाडाला पूर्ण बहर झालेलं आहे. एंड बहराचा एंडच आहे इकडं. हा बघा पटकन आला. नुसता हात लावला आणि हा काजू आला. जास्त करून ना कलमापेक्षा आपले गावठी जे कलम हे लावलेले असतात झाडं त्याचे हे खावं. कलमाचे सुद्धा चांगले असतात पण गावठी बेस्ट. आपण अजून काढूया लाल कलर वगैरे म्हणजे जरा दिसताना पण छान दिसते. तुम्ही इथून बघू शकता किती पूर्ण क्लीन झालेलं दिसणार तुम्हाला. चालू आहे सध्या कारण काजूने ऑलमोस्ट भार घेतलेला आहे. त्यामुळे जेवढं काम लवकरात लवकर करता येईल तेवढं जी घातलेली मना असतात ते करत आहेत. हे असं वर 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 खूप उंच आहे. कधीतरी गेले तर दाखवेन तुम्हाला असा. आणि इथून जर एकदम डोकाला गेलं की पूर्ण आमचं गाव दिसतं. स्टॉप करा. आता आपण थोडीशी गंमत बघा. लाजदावळीची झाडं लहानपणी आम्ही शाळेत असताना
अरे रे छान आहे. केळीचं पान काढलंय मी. आता मी जे बोंडू काढलेत ना आपण ते काढून खाऊया. दाखवते तुम्हाला. पण बसूया एका जागी. या हे बघा छान बोंडू आहेत. झूम कर. फोटो काढ बोंडूचं पहिले. बंद करा. कलर आहेत मस्त दिसत आहेत. आपण पहिली ना काजू आहे काढूया. असं तीळ दिला ना की येतो. बघा आता ना आपण हे कट करूया. हे झाडावरलेच काढल्यामुळे की नाही ह्याला धुवायची वगैरे काही गरज नसते. कारण नॉर्मली आपलं गावातलं वातावरण हे फ्रेश. इथं रहदारी वगैरे नाहीच आहे मुळात. आणि आम्ही वरची बोंडू काढलेले आहेत त्यामुळे ती एक भीती काही नाही. लहानपणी तर आम्ही ते असेच घेऊन असेच खायचो. आता जरा कटिंग बिटिंग करून नाहीतर आदलीच्या हायजीनच्या जगात धुतलं नाही का कसं वापरलं असे प्रश्न जरा असतात. तरी रस बघा किती छान आलाय. ह्याला आपण असं करूया. मी ना आईकडनं येताना ना मगाशी तिखट आणि मीठ आणलेलं. म्हणजे हे नुसते सुद्धा आपण असे खाऊ शकतो. हे बघा मी खाऊन दाखवते तुम्हाला. सकाळच्या ह्याच्यात ना एक तर वातावरण गार आहे आणि ह्याच्यातला हा रस जो आहे सुख. याला म्हणतात सुख. हा थोडासा कच्चा वाटतोय. हा पूर्ण पिकलेला आहे. आणि हा आईकडनं सकाळनं मसाला आणलाय मी घालायला. अगदी असला छोटा छोटा छोटा. आपण जसं आपला पेरू असतो की नाही आणि पेरूवर घालतो तसं. मस्त लागतं. आणि हे काजू असतात ना काढलेले हे नंतर भाजायचं. ह्याच्या आतमध्ये काजू मग तुम्हाला जे माहिती असतात काजू जे आपण खातो ते भाजल्यानंतर आतमध्ये छानपैकी त्याचं कवर निघतं आणि काजूची बी निघते मस्त. आणि हे असं खिच मेरी फोटो.